पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलाय। यामुळे कृषीच्या दराने कर्ज पुरवठा करण्यासोबतच पशुपालनासाठी 50% अनुदान देखील दिले जाणार आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण उद्योजक तयार होतील आणि यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केलंय पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी। परळी येथील भव्य अशा महापशुधन एक्स्पो 2026च्या उद्घाटन प्रसंगी केलंय। परळी येथील अंबाजोगाई मार्गालगत असणाऱ्या ओपळे मैदान येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। भव्य अशा 38 एकर मैदानात होणारे हे प्रदर्शन 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। उद्घाटन प्रसंगी परळीचे आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन सचिव डॉक्टर एन रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे तसेच परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती। आरंभी प्रदर्शन स्थळी फीत कापून व गौपूजन करून सुरुवात झाली। त्यानंतर औपचारिक उद्घाटन सोहळा दीप प्रज्वलन करून पार पडला। यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन तसेच स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गवासी अजित पवार यांना अभिवादन करण्यात आलं। पशुपालन हा व्यवसाय उद्योगात रूपांतरित व्हावा यासाठी शासन पुढाकार घेत आहे आणि या खात्याच्या कार्यभार स्वीकारल्यावर स्वर्गवासी अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती सोबतच परळी येथील पशु महाविद्यालय आपण मंजूर करून घेतलं। आजचे हे भव्य प्रदर्शन पाहून स्वर्गवासी अजित पवार आज असते तर त्यांनाही आयोजन आवडले असते असे पंकजा मुंडे म्हणाल्यात। या प्रदर्शनासाठी देशातील विविध भागातील पशुधन येथे आणले आहे। या ठिकाणी देशातील सर्वात छोटी गाय तसेच विविध प्रजातींच्या गायी, बैल, घोडे आणि बकरे यांच्यासह विविध पक्षी विस्तीर्ण दालनांमध्ये ठेवण्यात आले आहेत। या ठिकाणी स्वर्गवासी अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्वतंत्र दालन देखील उभा करण्यात आले। पशुपालन तंत्रात आलेले नवे बदल तसेच उत्पादकता वाढवणारी आणि पशूंवर उपचार करणारी औषधे या ठिकाणी उपलब्ध आहेत। या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्याने स्वतंत्रपणे होत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत, त्याचेही नियोजन करण्यात आले। कार्यक्रमानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।